बांगलादेशात हिंदूंना केले जाते टार्गेट, शेख हसीना यांच्या मुलाचा आरोप। तर मंदिरांची जाळपोळ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं राज्यसभेमध्ये निवेदन। बांगलादेशातल्या अराजकतेनंतर भारतामध्ये आलेल्या शेख हसीना यांना धक्का, अमेरिकेने केला व्हिसा रद्द, तर इंग्लंडकडून राजाश्रय मिळणार नसल्याचे संकेत। बांगलादेशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी भारताने मदत करावी, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य। भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही, युनूस यांनी केली भूमिका स्पष्ट। विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची घेतली भेट। मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, 14 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा, 29 ऑगस्टला अंतिम निर्णय। स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काही जण माझ्यावर तुटून पडलेत, नाव न घेता जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, आपल्याला उचकवण्याचं काम सुरू असल्याचंही मत व्यक्त। राज्यपाल पदासाठी शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांचा महायुतीला अल्टिमेटम, 15 दिवसांमध्ये निर्णय न दिल्यास नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राला देणार कोर्टामध्ये आव्हान। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली 3 आठवड्यांची मुदत, अजित पवारांची विनंती मान्य। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 मतदारसंघांमध्ये दुबार नावं असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, चंद्रकांत खैरेंचं एमआयएमकडे बोट, कारवाईची मागणी। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पूजा खेडकरने केला होता आरोप। मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब बुरखा बंदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान। चंद्रभागेची पूर पातळी ओसरण्यास सुरुवात, उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी, पंढरपूरकरांवरचा पुराचा धोका तुर्तास टळला। भारताच्या नीरज चोप्राची केवळ एकाच प्रयत्नामध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये धडक, पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राची 89.34 मीटर्सवर भालाफेक। भारताची पैलवान विनेश फोगाटची पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीमध्ये धडक, महिलांच्या 50 किलो वजनी गटामध्ये 2 सनसनाटी विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।